नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, घराबाबतचं स्वप्न पूर्ण करणं हे अनेकांसाठी अजूनही कठीण आहे। विशेषतः जेव्हा घर घेण्यासाठी बँकेकडनं होम लोन घ्यावं लागतं तेव्हा लोन मंजूर होईपर्यंत प्रक्रिया खूपच गुंतागुंतीची असते आणि नंतर येणाऱ्या विविध फी, प्रक्रिया शुल्क आणि महिन्याचा EMIचा बोजा हा सर्वसामान्यांसाठी त्रासदायक ठरतो। मात्र आता सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय जो लाखो कुटुंबांसाठी दिलासादायक ठरतोय। अनेक कुटुंब अजूनही झोपडपट्टी, अनधिकृत वसाहती किंवा भाड्याच्या घरांमध्ये राहतात। हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने शहरी भागातील कमी उत्पन्न गटासाठी विशेषतः गृहकर्ज योजना तयार केली आहे। या योजनेअंतर्गत गरजू नागरिकांना स्वस्त व्याजदरामध्ये होम लोन मिळणार आहे आणि त्यावरती सबसिडी मिळण्याची देखील शक्यता आहे। या योजनेचा थेट फायदा देशातील सुमारे 50 लाख शहरी नागरिकांना होण्याची शक्यता आहे। विशेषतः जे लोक स्वतःचं घर घेऊ शकलेले नाहीत त्यांच्यासाठी ही योजना एक मोठी संधी आहे असं सरकारचं म्हणणं आहे। सरकारची योजना ही आहे की स्मॉल अर्बन हाऊसिंग सेक्टर या अंतर्गत कमी व्याजदरामध्ये होम लोन देण्यात यावं। यासाठी सरकार 2028 पर्यंत 60,000 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी करते। स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नव्या योजनेअंतर्गत 9 लाखांपर्यंतच्या कर्जावरती व्याज सबसिडी जाहीर केली होती। या योजनेतून लोन घेणाऱ्यांना 3% ते 6.5% पर्यंतची व्याजदरामध्ये सूट मिळणार आहे। सरकारचा विचार आहे की पात्र लाभार्थ्यांना 20 वर्षासाठी 50 लाखांपर्यंतचं गृहकर्ज उपलब्ध करून देण्यात यावं। या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नाही, मात्र सरकारकडून सकारात्मक हालचाली सुरू आहेत। ही योजना सुरू झाल्यावरती लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यामध्ये थेट व्याज सबसिडीही जमा केली जाईल, ज्यामुळे मासिक हप्त्याचा आर्थिक ताण हा लक्षणीयरित्या कमी होईल। सध्या सरकारकडून या योजनेतील सबसिडीच्या अटींवरती पुन्हा विचार सुरू आहे। घरांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवरती सबसिडीच्या रकमेमध्ये किंवा पात्रतेच्या निकषांमध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे। यामुळे अधिक लोकांना याचा फायदा मिळू शकतो। सरकारकडून सादर करण्यात आलेली ही नवीन शहरी गृहकर्ज योजना सामान्य नागरिकांसाठी घर घेणं अधिक सुलभ आणि परवडणारं बनवते। जर तुम्ही देखील शहरामध्ये राहत असाल आणि अद्याप तुम्ही स्वतःचं घर घेतलेलं नसेल तर ही योजना तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी ठरण्याची दाट शक्यता आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं होम लोन संदर्भात सरकार एक नवीन निर्णय घेऊन येते ज्यामध्ये लाखो कुटुंबांना त्यांचं घराचं स्वप्न साकार करणं शक्य होणार आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।